मालवण येथे राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा बसवण्यात आला होता गेल्या 8 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं। तो गेल्या 4 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला होता। याचं जे पुतळा चबुतरा बसवण्याचं जे काम होतं ते काम कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील चेतन पाटील यांनी हा पुतळा उभा करण्यात आला होता। तसेच हा पुतळा ज्यांनी तयार केला होता जयदीप आपटे यांनी हा पुतळा तयार केला होता। हा पुतळा दोघांकडे बसण्याची जबाबदारी देण्यात आली होती, पण पुतळ्याचं काम निकृष्ट पद्धतीचं झाल्यामुळे हा पुतळा पडलेला आहे। त्यामुळे मालवण पोलीस काल कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते। इथले पोलीस येऊन बघितलं तर पण चेतन पाटील सध्या फरार आहेत। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर चेतन पाटील आणि जयदीप आपटे हे दोघा जणांवर मालवण पोलिसांवर खून करण्याच्या प्रयत्नाचा असा अटेम्प्ट टू मर्डर असा गुन्हा दाखल त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। त्यामुळे पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत। सध्या चेतन पाटील आणि आपटे हे दोघेही फरार आहेत। पोलीस या दोघांच्या पाठीमागवर आहेत। जर बघितलं तर आता चेतन पाटील यांच्या घराला कुलूप आहे, त्यांचा परिवार सुद्धा बाहेर गेलेला आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर हे जर प्रकरण जर बघितलं तर या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर ही सगळी खबरदारी या चेतन पाटील यांच्यावर होती। हा पुतळा बसवणे, तयार करणे, ऑर्डिनरी स्ट्रक्चर करणे, सगळा चबुतरा जो तयार केला राजगडवर सगळे या चेतन पाटीलनी तयार केला होता। त्यामुळे सध्या चेतन पाटील याचा मालवण पोलीस असू दे, कोल्हापूर पोलीस शोध घेत आहेत। कॅमेरामॅन निखिल विशेष, मी सायनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।